महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार उद्या ठरू शकतो। उद्या राज्यसभेच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवार यांना रुग्णालयामधून आज डिस्चार्ज देण्यात आलाय आणि दुपारी ते मुंबईमध्ये येतात। शरद पवार यांची भेट घेऊन जयंत पाटील हे आजच उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। शरद पवारांनीच राज्यसभा लढावी असा आम्ही आग्रह करू असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी देखील केलं आहे। सगळ्यांचाच आग्रह आहे आणि खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं। आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे। राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार फौजिया खान निवृत्त होत आहेत। प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 सदस्य निवृत्त होत आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो, पण शेवटी जाणार एकच उमेदवार। आता तो एक कोण ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा। माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगा। मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।